पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा। एक राजा होता, त्याला दोन मुली व एक मुलगा होता। एका मुलीचे नाव होते अमावस्या, तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा। पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन, कीर्तन, पूजा पाठ करण्यात खूप रस होता। तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती। परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसे, तसेच कधी मंदिरात जात नसे। वडिलांच्या प्रत्येक वाईट कामात तिचा पाठिंबा राहत असे, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध होत असे। आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप राग येत असे। म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवीत असे। पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला देत असे। काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले। घरात नववधू आली। अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे। परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत होती। देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे। म्हणून पौर्णिमा वहिनीची आणि भावाची लाडकी होती। एके दिवशी राजाला राणी म्हणाली, राजन, आता आपल्या मुली उपवर झालेल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी। पौर्णिमेला देवांच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजा पाठ करणे आवडते, तेव्हा तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही ती तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल। त्यापेक्षा तिला गरिबांच्या घरी दिले तर ती जमवून घेईल। श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड जाईल, म्हणून पौर्णिमेला गरिबाच्या पदरात टाकून द्या। परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल, तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असेच आहे। त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळे शोधण्यासाठी निघाला। पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला। दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला। राणीला त्याने सर्व सांगितले। राणी ही खूप खुश झाली। थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला। पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, पैसा अडका, उंची कपडे दिले, परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस, तर पाहूया तुझा देव तुला काय देतो। इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेले की तुला कळेल, नुसते देवदेव करून काहीही होत नाही, असे म्हणून दोघींची पाठवणी केली। येथे अमावस्या अगदी सुखात आणि ऐश्वर्यात वावरत होती। तिच्या हाताखाली 8-10 नोकर होते। फक्त तिने इशारा केला की काम लगेचच पूर्ण होत असे। परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात 18 दारिद्र्य नांदत होते। एक वेळ खाल्ले की दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे। दिवस रात्र कष्ट करूनही दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते। त्यातच 7-8 वर्ष निघून गेली। आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही 2-2 मुले झाली। इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता। त्यात आई वडीलही गेले, तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता। एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती। तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले। तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही। ती गरीब आहे, ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले। परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड, त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला
पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाहीस का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस, मग येथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की मोठी पूजा असल्यामुळे तिची बहीण तयारीमध्ये मला बोलवायला विसरली असेल, किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर कशाला निमंत्रण द्यायचे, घरचीच आहे असा विचार केला. आणि आपणही मानपान कशाला घेत बसायचे, तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्येने तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आहेस, तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, इकडे तिकडे पाहू नकोस, नाही तर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकरांनी असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काहीही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याचे मला हेच फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? किती दिवस मी हे भोगतच राहणार? उद्यापन संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दामून पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. पौर्णिमेला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुलेही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले, तर काय सांगावे. म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेलेले नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं, हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे, तुळसही वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातलेस तर खूप चांगले होईल. माझ्याने आता उठवत नाही, म्हणून तुला सांगते पोरी. पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीलाही पाणी दिले. तिथला परिसर स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस? ती म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईल. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी तू परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवांचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या, धोतर फाटले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून दे, असे तो पौर्णिमेला म्हणाला. कामाची सवय असल्याने तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले आणि त्या बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. महादेवांनाही स्नान घातले आणि महादेवांचे पूजन करून जाण्यास निघाली. तेव्हा ते बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा. तिने हो म्हटले आणि पौर्णिमा पुढे निघाली. तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले. तिथेही एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरची फळे तोडण्यास मला मदत कर. पौर्णिमेने तिथे जाऊन झाडावरची सर्व फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि तिथला परिसर स्वच्छ केला आणि पुढे जाण्यास निघाली. तेव्हा ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि ती पुढे निघाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे
तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा माता होती. पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसल्या आहात? तर म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करत नाही. पौर्णिमा म्हणाली, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. असे म्हणून तिने नदीच्या आसपास टाकलेला कचरा, घाण सर्व काही स्वच्छ करून टाकले आणि आता नदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारलं की कोठे जात आहेस पोरी? तेव्हा तिने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे. मला तिथे जायचे आहे, परंतु कसे जायचे हेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलवली. तीच नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले, जाताना मला भेट, मगच जा. तिने हो सांगितले आणि नावेत बसली व माहेरी गेली. माहेरी गेल्यावर पौर्णिमेला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाच्यांसोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून. त्यानंतर बहीण भाऊ खूप वेळ मनसोक्त गप्पा मारत बसले. वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने बहिणीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे तिला फुलांनी सजवलेली नाव दिसली. ती त्या नावेत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली. तिथल्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की यात काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडल्या होत्या. आता मी एकटीच आहे, याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड. असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे स्त्री बसलेली दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. पौर्णिमेने एक मोठी टोपली घेतली. त्यात तिने ते गाठोडे ठेवले आणि डोक्यावर टोपली ठेवून ती पुढे गेली तर तिला महादेवाचे मंदिर होते. तिथे तो म्हातारा बसलेला दिसला. त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि ती पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशीच्या इथे तिला म्हातारी दिसली. त्या म्हातारीनेही तिला गाठोडे दिली. अशी 5 गाठोडी घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात तिला मुलांसाठी खाऊ, मिठाई दिलेली होती. ती तिने मुलांना आणि पतीला दिली. तसेच दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे, सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पोहळे आणि रत्ने होती. ते पाहून ती खूप खुश झाली. आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीच्या मंदिरातील स्त्रीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने पुढचे गाठोडे उघडले जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका होता. त्याशिवाय आनंद, सुख व समाधानही होते. ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा अडका, धनधान्य आले. त्यांची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते, ते संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले, इतके काही दिले. मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते. आपल्याही घरी पूजा करावी
यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलवले, तसेच अमावस्येलाही बोलवले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून अवाक झाली. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पोळे दिले गेले. अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला विचारले की हे सर्व काय आहे? तू इतके दागदागिने कुठून मिळवलेस? आजपर्यंत कोणीही तुला काही दिले नाही आणि आज तू सर्वांना प्रसाद भेट म्हणून मोती, पोहळे वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. ते ऐकून अमावस्येने प्रसाद न घेताच तिथून निघाली. विचार केला, मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यातील तुळशीजवळ म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी जरा वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येने तिला म्हटले, ए बाई, मी ही असली कामे करत नाही. आपण कोणाला काय सांगत आहोत याचे भान ठेव. माझे कपडे खराब होतील, मला वेळ नाही, तूच कर. असा म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवाधिदेव महादेवांच्या मंदिरात एक म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने असेच उलट उत्तर दिले आणि म्हटली, तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा. आणि तेथून ती पुढे निघाली. पुढे तिला कालिका देवीच्या मंदिरात स्त्री भेटली. तिथेही ती उद्दाम बोलून पुढे गेली आणि नंतर नदीच्या तिथे गेल्यानंतर तिला नदीच्या पलीकडे जायचे होते. त्यावेळी तिथे बसलेल्या म्हातारीलाच तिने नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते. त्याच्या एका बाजूला अमावस्या बसली. तिच्या पायात काटे टोचले. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या बहिणी तर तिला खूप राग आला. हिची आई वडील होते, हिचे आपल्यावर खूप रुबाब केला. तिने आता कशाला यायचे असे वहिनीला वाटले. आपण हिचे काहीच ऐकायचे नाही असे ठरवून वहिनीने तिच्याकडे लक्ष दिले नाही. तसेच तिने काहीही नवीन केले नाही. घरात रोजचाच स्वयंपाक केला. तो अमावस्येने गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले, मी इतक्या दिवसांनी आले आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिलेस? तेव्हा वहिनी तिला म्हणाली, तुम्हाला जड वस्तू उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागावून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे तिला म्हातारी दिसली. अमावस्या म्हातारीला म्हणाली, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होतं, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले, तुला कामाची सवय नाही, तू ओझं कसं उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कालिका देवीच्या मंदिरात आणि महादेवाच्या मंदिरातही घडले. तसेच तुळशीच्या तिथल्या म्हातारीनेही तिला तसेच सांगितले. ते ऐकून अमावस्या आनंदाने घरी निघाली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गाठोडे घेऊन घरी आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरच्या गाठोड्यात नदीतील घाण कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते. महादेवाच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप, विंचू होते. आणि तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड, गोटे हे सर्व होते. हे पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मित्रांनो, आज आपल्याला कितीही त्रास असे, काहीही असे, तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात, देव त्यांची परीक्षा पाहतात, परंतु त्यांना शेवटी त्यांचे फळ गोडच मिळते. याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांना त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात. तर तुम्हाला कथा कशी वाटली
ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.